नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर एमपीएससी राज्य सेवा आणि कंबाइंड प्रिलिम्स 2024 संदर्भात एक नवीन प्रसिद्धीपत्रक आयोगाने अनाउन्स केलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल प्रसिद्धीपत्रक सांगणार आहे। त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये कोणकोणती गोष्टी कव्हर केलेली आहेत की जी जाहिरात येणार आहे कंबाइंड प्रिलिम्स 2024 ची, त्याच्या संदर्भात त्यांनी एक माहिती दिलेली आहे। तसेच राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 ची जी तारीख आहे त्या तारखेसंदर्भात ही त्यांनी एक माहिती दिलेली आहे। तर डिटेल आपण प्रसिद्धीपत्रक बघणार आहे या व्हिडिओमध्ये, तर अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। तर डिटेल प्रसिद्धीपत्रकात आपण बघू कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये। तर हे प्रसिद्धीपत्रक आहे एमपीएससी आयोगाकडून आलेलं आहे 28 सप्टेंबर 2024 ला। प्रसिद्धीपत्रकाचा जो फर्स्ट पॉइंट आहे तो महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संदर्भात आहे। म्हणजे एमपीएससी राज्य सेवा म्हणजे नागरी सेवा जी आहे त्याच्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक आहे। त्यामध्ये फर्स्ट पॉइंट हा आहे। तर जाहिरात क्रमांक 414/2023 संदर्भात दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। सदर परीक्षेच्या अनुषंगाने व इतर विविध मुद्द्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल। म्हणजे 22 ऑगस्ट 2024 रोजी आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार जी राज्य सेवा पूर्व परीक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा जी पूर्व परीक्षा होती ती पुढे ढकलण्यात आलेली होती। तर सदर जी परीक्षा आहे ती त्याच्यासाठी त्यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाची एक बैठक आहे, त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे की परीक्षेची तारीख सुधारित तारीख काय असेल आणि ती सुधारित तारीख अनाउन्स करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आलेलं आहे। हा एमपीएससी जी राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे म्हणजे राज्य सेवा पूर्व परीक्षा जी आहे त्या संदर्भात हा एक पॉइंट कव्हर केलेला आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये। जो सेकंड पॉइंट आहे एमपीएससी कंबाइंड ग्रुप बीसी प्रिलिम्स 2024 च्या जाहिराती संदर्भात हा आपण बघू आता काय आहे। तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता SEBC आरक्षणासंदर्भातील अधिनियमन दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदी विचारात घेता शासनाच्या संबंधित सर्व विभागांकडून गट ब व गट क सेवेतील पदांकरिता सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही। आयोगातर्फे शासनास विविध पदांकरिता सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबतच्या विनंतीनुसार काही सेवेतील पदांचे सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त झालेले आहेत व काही पदांचे जसे की पोलीस उपनिरीक्षक व अन्य विभागातील लिपिक टंकलेखक इत्यादी मागणीपत्रे अद्याप प्राप्त झालेली म्हणजे मागणीपत्रे अद्याप अप्राप्त आहेत। सुधारित मागणीपत्रांबाबत शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावा सुरू असून सुधारित मागणीपत्रे प्राप्त होतात प्रस्तुत परीक्षेची जाहिरात प्राधान्याने प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे मागणीपत्र त्यांनी सांगितलेलं आहे की मागणीपत्र पाठवा, जसे मागणीपत्र आयोगाला प्राप्त होतील तसे सुधारित मागणीपत्रानुसार प्राप्त होताच प्रस्तुत जी जाहिरात आहे एमपीएससी कंबाइंड ग्रुप बीसी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगण्यात आलेलं आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये। म्हणजे दोन पॉइंट्स कव्हर केलेले आहे की एक म्हणजे की जे परीक्षेची तारीख आहे एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 ची जी परीक्षेची तारीख आहे ती 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाची एक बैठक आहे, त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे। सेकंड जे आहे ते कंबाइनच्या जाहिराती संदर्भात आहे की कंबाइनच्या जाहिरातीमध्ये जे पोस्ट असतात त्यांचे अजून सुधारित मागणीपत्र आलेले नाही आहे, जसे सुधारित मागणीपत्र येतील तसे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। हे दोन्ही पॉइंट ह्या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी कव्हर केलेले आहेत। तर मी डिटेल माहिती सांगितलेलं जे एमपीएससी आयोगाकडून नवीन प्रसिद्धीपत्रक आलेले आहे त्या रिलेटेड। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, प्लीज लाईक कमेंट अँड सबस्क्राईब माय